मित्रांनो, आज मी नेहमी ज्याला म्हणत असतो की हा जो वेबिनार आहे हा आपल्या सगळ्यांसाठी टर्निंग पॉइंट आहे. टर्निंग पॉइंट हा शब्द आपण कुठल्याही वेळेसाठी वापरत नाही, तर आपल्या आयुष्यातली अशी वेळ जी आपलं आयुष्य बदलवून टाकू शकते. त्या वेळेमध्ये ती पॉवर असते की ते आपलं संपूर्ण आयुष्य चेंज करण्याची क्षमता वेळेमध्ये असते. आणि असा टर्निंग पॉइंट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतोच येतो. काही लोकांना लक्षात येतं, काही लोक लक्षात आल्यानंतर लगेच ऍक्शन घेतात आणि आयुष्य बदलवून टाकतात. काही लोकांना लक्षात येतं पण ते पाऊल उचलत नाहीत, तिथंच थांबतात. आणि अनेक लोकांना आपल्या आयुष्यात असा टर्निंग पॉइंट आलेला आहे हेच लक्षात येत नाही. आता मला विचारायचंय तुम्हाला, तुमच्यापैकी किती लोकांना हा विश्वास आहे की आज जो 3M चा मंत्र आपण शिकणार आहे, हा 3M चा मंत्र हा तुमच्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरू शकतो. मित्रांनो, हे 3M जर तुम्ही आज पुढच्या एका तासामध्ये व्यवस्थित समजून घेतलेत तर मी तुम्हाला अगदी 100% खात्रीनं सांगतो, फक्त स्पर्धा परीक्षेचं करिअर नाही तर संपूर्ण जीवन आमूलाग्र बदलवून टाकण्याची क्षमता या 3M मध्ये आहे. म्हणजेच आजच्या आपल्या टर्निंग पॉइंट या वर्कशॉप मध्ये आहे. किती लोकांना हा पॉझिटिव्ह विश्वास आहे त्यांनी मी टाईप करायचा आहे. येस मित्रांनो, मी काल दिल्लीला गेलो होतो आणि दिल्लीवरून परत येत असताना एक अतिशय सुंदर पुस्तक वाचत होतो. ते पुस्तक वाचत असताना जेव्हा जिथं आपलं विमान लागतं त्या गेट पर्यंत जात असताना एक सरकता जिना होता. काही लोकांनी, तुमच्यापैकी काही लोकांनी ते स्टेटस माझं बघितलं पण असेल. आणि त्या सरकता जो जिना आहे, हा सरकता जिना पाहून त्याचा एक 2 मिनिटाचा मी छोटा व्हिडिओ घेतला. 2 मिनिटं नाही, आपण एक 5-10 सेकंद म्हणूया, 5-10 सेकंदाचा. आणि त्याच्या खाली एक छोटंसं हे लिहिलं आणि स्टेटसला टाकलं की आपल्यापैकी काही लोक जन्माला येत असताना असा सरकता जिना घेऊन येतात. त्याच्यावर जाऊन नुसतं उभं राहिलं की ते समोर जातात आणि त्याच्यावर चढल्यानंतर पुन्हा तुम्ही चालत गेलात तर अधिक वेगानं समोर जातो. पण कदाचित माझ्यासारखे अनेक लोक असतील की ज्यांच्याकडे जन्मतः हा सरकता जिना नाहीये. मग त्यांनी काय करायचं, तर त्यांच्यासाठी अतिशय चमत्कारी असा एक सरकता जिना मिळालेला आहे आणि त्या सरकत्या जिन्याचं नाव आहे वाचन. आणि मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपल्यापैकी अनेक लोकांनी, खूप साऱ्या लोकांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्या. खूप साऱ्या लोकांनी त्यावर तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या दिल्या आणि खूप आनंद झाला. असो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर का असे मोटिवेशनल, वास्तविक, रोजच्या जीवनाला भिडणारे जे मेसेजेस आहेत ते मेसेजेस आपल्याला रेग्युलर मिळाले पाहिजे. स्टेटसला त्या लिंक मिळाल्या पाहिजे, पुस्तकांची नावं मिळाली पाहिजे, फ्री वर्कशॉप मिळाले पाहिजे असं वाटत असेल तर बाकी काही वेगळं करायचं काम नाहीये. मी तुम्हाला सांगितलं मग असं त्याप्रमाणे ज्ञानज्योती एज्युकेशन सोबत तुम्हाला जोडून घ्यायचं आहे स्वतःला. आणि ते जोडून घेण्यासाठीचा हा नंबर मी तुम्हाला इथे पुन्हा एकदा देतो आहे. हा पर्सनल नंबर आहे माझा. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की स्पर्धा परीक्षेच्या याच्यामध्ये, स्पर्धा परीक्षेच्या जगात आपल्यापैकी अनेक लोकांना प्रचंड उत्सुकता असते. अनेक लोक एंट्री तर करतात परंतु यशस्वी होऊ शकत नाही. आणि यशस्वी न होण्याच्या मागचं कारण जेव्हा आपण शोधायला जातो तेव्हा लक्षात येतं की यशस्वी होण्यासाठी जे आवश्यक अतिशय पूर्वतयारीच्या गोष्टी होत्या छोट्या छोट्या, त्या गोष्टीच करणं आपण विसरलो. मग त्या गोष्टी कुठल्या होत्या? ज्या गोष्टी त्या आहेत त्याच आपल्या लाईफसाठी पण लागू आहे. आणि आजच्या आपल्या या वेबिनार मध्ये आपण त्या गोष्टी समजून घेणार आहे. मी डॉक्टर विशाल बेदुरकर, वित्त आणि लेखा अधिकारी, सोबतच संस्थापक अध्यक्ष ज्ञानज्योती एज्युकेशन पुणे, या टर्निंग पॉइंट वेबिनार मध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, हे सगळं का करतोय आपण? हे सगळं करण्याच्या मागचा जो उद्देश आहे तो समजून घेण्यासाठी आपल्याला छोटीशी एक 2 मिनिटाची का असेना पण एक स्टोरी समजून घ्यावी लागेल. की एका छोट्याशा खेड्यात जन्मलेला एखादा विद्यार्थी की जो जेव्हा शाळेत जात होता त्यावेळेस कदाचितच कोणाच्या मनात असा प्रश्न आला असेल
की हा माणूस पुढे जाऊन नोकरीला लागेल का. चे वडील शिकवतात, आई वडील दोन्ही शिकवण्यासाठी एवढे प्रयत्न करतात, हा माणूस नोकरीला लागेल का. मग कशासाठी एवढं विनाकारण आटापिटा करायचा, परिस्थिती नसताना कशासाठी शिकवायचं. पण पुढे चालून हा माणूस एक नाही दोन नोकऱ्या सोडून देतो, शेकडो लोकांना नोकरीला लागण्यासाठी हातभार लावतो आणि आपलं स्वतःचं एक काहीतरी चांगलं पॉझिटिव्ह, ज्याला आपण म्हणूया, शेकडो नव्हे हजारो लोकांच्या जीवनाला दिशा देणारं एखादं इनिशिएटिव्ह सुरू करू शकतो. हे फक्त आणि फक्त कशामुळे जर होऊ शकत असेल तर ते योग्य माहिती, मार्गदर्शन आणि सुविधा उशिरा का असेना पण त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये मिळाल्या. उशिराने मिळाल्यामुळे समजा काही बदल, खूप मोठा बदल आपण नाही करू शकलो, पण निश्चितपणे जो बदल केला तो बदल चमत्कारी म्हणता येईल इतका उपयोगाचा होता. प्रत्येक वेळेस आपल्याला खूप मोठ्या गोष्टी बघितल्या पाहिजे किंवा केल्या पाहिजे असं गरज नाही. छोट्या गोष्टींमधून अतिशय सकारात्मक असा बदल आपण आपल्या आयुष्यामध्ये आणू शकतो. आणि ही माहिती, मार्गदर्शन, सुविधा जे मला त्यावेळेला मिळालं, तेच माहिती, तेच मार्गदर्शन आणि त्याच सुविधा तुमच्यापर्यंत तुम्हाला सुद्धा योग्य वेळेला मिळाल्या पाहिजे, त्यासाठीचा हा सगळा प्रपंच आहे. आणि म्हणून ज्ञानज्योती एज्युकेशन मार्फत माहिती आपल्या ग्रामीण भागातील, शहरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सतत असे वेगवेगळे कार्यक्रम ज्ञानज्योती एज्युकेशन मार्फत होत राहतात. त्यासोबतच वर्कशॉप होतात, वेगवेगळ्या विषयावरचे वर्कशॉप होतात. आणि मित्रांनो, आज जो वर्कशॉप किंवा जो वेबिनार तुम्ही आज अटेंड करत आहात, त्याला कार्यशाळा म्हणू शकतो आपण, वेबिनार म्हणू शकतो, मीटिंग म्हणू शकतो, काही पण म्हणा, क्लास म्हणा. आणि या पुढच्या 1 तासामध्ये जे तुम्ही शिकणार आहात, मला खात्री आहे आपलं संपूर्ण जीवन बदलवून टाकण्याची क्षमता ह्या 3M मध्ये आहे. आणि म्हणून मला फक्त तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्यापैकी किती लोक हा पॉझिटिव्ह चेंज आपल्या आयुष्यामध्ये आणण्यासाठी रेडी आहेत. आणि जे लोक रेडी आहेत त्यांनी पटापट रेडी असं टाईप करायचंय. मित्रांनो, आपल्यापैकी अनेक लोकांना असं वाटत असेल की सर प्रत्येक वेळेस टाईप करायला सांगतात. तर एक छोटीशी गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायची की आपण ऑनलाईन एज्युकेशन मध्ये आहोत. जेव्हा तुम्ही आता ज्या वर्कशॉपमध्ये तुम्ही आहात, आपण ही ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम आहे. आणि ह्या ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम मध्ये जो पार्टिसिपेट होतो त्यालाच काहीतरी मिळतं, जो पार्टिसिपेट होत नाही त्याला फारसं काही मिळत नाही. आणि पार्टिसिपेट होण्यासाठी टाईप करणं, प्रतिक्रिया देणं, प्रश्न विचारणं, याच्याशिवाय आपल्याकडे दुसरा मार्ग नाहीये. जेव्हा आपण ऑफलाईन मध्ये असतो तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा भाव पाहून सुद्धा शिक्षकाला कळतं की याला समजलाय की नाही समजलाय. आणि त्या एकंदर वातावरणामध्ये आपण सगळेजण सारख्या सिच्युएशनला असतो. मात्र आत्ता या क्षणाला आपल्यापैकी प्रत्येक जण वेगळ्या सिच्युएशनला आहे. तुम्ही वेगळ्या ठिकाणी आहात, मी वेगळ्या ठिकाणी आहोत. वेगळ्या वातावरणात मी आहे, वेगळ्या वातावरणात तुम्ही आहात. आणि म्हणून आपल्या दोघांचे ध्येय जर का एक असेल तर आपल्याला ह्या शिक्षणाच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट व्हावं लागेल. आणि म्हणून वही आणि पेन आपल्या प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. किती लोकांकडे वही आणि पेन आत्ता आहे? ज्यांच्याकडे आहे त्यांनी यस असं टाईप करायचं पटापट, फास्ट. आणि जर का नसेल तर डोंट वरी, जर शक्य असेल तर पटकन घ्या. जवळपास जर जे असेल ते घ्या. म्हणजे अगदी काही काही टिपणं मी हॉटेलमध्ये बसून त्या पेपरवर पण लिहिलेली आहेत. पण वही आणि पेन महत्वाचं आहे. कारण आपण जे शिकणार आहोत ते मनोरंजन नाहीये, करमणूक नाहीये. हे निश्चितपणे आपलं आयुष्य बदलवणारे शब्द आहेत. आपलं आयुष्य चेंज करणारं नॉलेज आपल्याला, आपलं आयुष्य चेंज करणारी माहिती आपल्याला इथून घ्यायची आहे. आपलं आयुष्य पूर्णपणे बदलवून टाकण्याची क्षमता या पुढच्या क्लासमध्ये आहे. आणि म्हणून वही आणि पेन आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. ज्या लोकांकडे वही आणि पेन आहे त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. नसेल तर वही आणि पेन पटकन शक्य असेल तर तो लगेच घ्या.
मित्रांनो, दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा आपल्याला काहीतरी शिकायचं असतं तेव्हा सगळ्यात महत्वाचं वही आणि पेन घेऊन तुम्ही बसलात की पुन्हा एक गोष्ट आपल्याला करायची असते की आपला माइंड आपल्याला रिकामा करायचा असतो. तुम्ही एखादं पुस्तक वाचायला बसलात, एखाद्या व्यक्तीकडे काही माहिती घ्यायला गेलात आणि तुमचा टोनिंग असा आहे की मला भरपूर माहिती आहे याच्यातली, तर मित्रांनो तो व्यक्ती ते पुस्तक कितीही चांगलं असेल, कितीही उपयुक्त माहिती देणार असेल, तर ती तुमच्या खोक्यात जाणार नाही. नळाच्या खाली जी घागर आहे आपली ती उघडी जर का ठेवली तर पाणी त्यात जात नाही, त्यासाठी त्याला सरळ ठेवावं लागतं. तसंच आहे की तुम्हाला, मला 100% माहिती आहे की मी ज्या गोष्टी सांगतो आहे त्यातल्या अनेक गोष्टी तुम्हाला माहित पण असतील, परंतु प्रत्येक वेळेस लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही ही गोष्ट नव्याने शिकत आहात, माहित करून घेत आहात, त्या प्रत्येक वेळेस रिकाम्या मनाने आपल्याला या ठिकाणी बसायचं आहे. कुठलाही पूर्वग्रह, मला माहित आहे सगळं, हे असंच असणार आहे, हे असंच असणार आहे, असा कुठलाही पूर्वग्रह आपल्याला ठेवायचा नाहीये. म्हणजे पूर्ण रिकामा मन करून आपल्याला या ठिकाणी बसायचं आहे. ईशा, sorry to interrupt you sir, can you please explain this little bit in English or Hindi because I can't understand pure Marathi. Okay Isha, I will try. मित्रांनो, स्पर्धा परीक्षाला, म्हणजे स्पर्धा परीक्षा हे विश्व असं आहे, मी नेहमी म्हणत असतो की स्पर्धा परीक्षेकडे तुम्ही ज्या दृष्टिकोनातून पाहता तो दृष्टिकोन तयार करणं हीच आपली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आणि आजच्या कार्यशाळेमध्ये नव्यानं हा दृष्टिकोन एका वेगळ्या अँगलनं आपण समजून घेणार आहे, त्याची फोड करणार आहे, त्याला अधिक खोलात जाऊन समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून आपल्यापैकी सगळ्यांनी अतिशय सज्ज राहणं गरजेचं आहे. आणि आजचं वर्कशॉप हे हे जे काही आपण आता शिकणार आहे 3M चा मंत्र, याचं हे शेवटचं वर्कशॉप नाहीये, तर हे पहिलं वर्कशॉप आहे. आणि ज्यांना पुढच्या वर्कशॉपमध्ये सुद्धा सहभागी व्हायचं आहे त्यांना आत्ताच्या सारखं आपल्याला सगळीकडे सगळ्या ग्रुपमध्ये हजारो विद्यार्थ्यांना मेसेज टाकून त्याला जॉईन करता येणं शक्य नाहीये. आणि म्हणून त्यासाठी आपण एक सिस्टीम बनवलेली आहे. पुढच्या वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी एक गुगलची लिंक मी तुम्हाला या ठिकाणी देतो आहे. तो गुगलचा फॉर्म पटकन तुम्हाला भरून घ्यायचा आहे जोपर्यंत तुम्हाला पीपीटी मिळणार आहे. येस, पीपीटी दिसायला लागली की मला येस असं टाका आणि सोबतचा गुगल फॉर्म पण पटकन भरा. पटापट आपल्याला 1-2 मिनिटांमध्ये तो गुगलचा फॉर्म भरायचा आहे. आणि पीपीटी दिसत असेल तर येस असं टाकायचं आहे. क्लिअर? येस शिवानी, येस करण, थँक्यू व्हेरी मच. मला आज अनेक लोक नवीन पण दिसत आहेत. हो येस, आधी भरला असेल तरी पण भरायचा आहे, कारण हा स्पेशली या वर्कशॉप साठीचा असणार आहे. मित्रांनो, ही जी पहिली पीपीटी तुम्हाला दिसते याचा पटकन एक स्क्रीनशॉट पण तुम्ही काढून घेऊ शकता, जेणेकरून याच्यावरचे नंबर तुम्हाला मिळून जातील, सगळे आपल्या इन्स्टिट्यूटचा पत्ता तुम्हाला मिळून जाईल. येस, फास्ट मध्ये पटापट. ज्यांचा स्क्रीनशॉट काढून झालाय, गुगलचा फॉर्म भरलेला आहे, त्यांनी पटकन डन असं टाईप करा. व्हेरी गुड अंजली, व्हेरी गुड धनश्री, यश, येस पटापट डन असं टाकायचं आहे. मानसी, तेजस्विनी, यस प्रियंका, हेमराज, करण, डन. येस, शॉर्टकट मध्ये टाकलं चालतं, काही प्रॉब्लेम नाही. फॉर्म कसा भरायचा? सिंपल आहे. जो फॉर्म मी तुम्हाला पाठवलेला आहे त्या लिंकला क्लिक करायचं आणि भरून टाकायचा. येस येस, अगदी करेक्ट, अगदी करेक्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड सुनील, शाबाश, अगदी बरोबर आहे.
अगदी बरोबर आहे. पटापट तुमचं कंप्लीट झालं, फॉर्म भरून झाला, याचा स्क्रीनशॉट टाकला की लगेच डन असं टाकायचं. व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला लगेच पुढे जाता येईल. ओके, गुड. इतक्या लोकांचं झालेलं आहे, व्हेरी गुड. आता मित्रांनो, हे जे चित्र आहे, हे चित्र तुमच्या डोळ्यामध्ये आणि तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या मेंदूमध्ये ही इमेज पक्की बसवा, परफेक्ट बसवा. हे पाहून घ्या आणि 2 मिनिटासाठी डोळे बंद करून आठवून पाहायचा प्रयत्न करा. याचा स्क्रीनशॉट घ्या. पण ही इमेज आपलं संपूर्ण आयुष्य बदलवण्याची क्षमता ठेवून आहे. ही इमेज आणि त्यातला अर्थ ज्याने समजावून घेतला आणि त्यानुसार अंमलबजावणी जर का केली, तर मी 101% नाही, 1001%, तुम्ही म्हणाल त्या गोष्टीची गॅरंटी घेऊन हे खात्रीनं सांगतो की तुमचं आयुष्य पूर्ण बदलल्याशिवाय राहणार नाही. स्पर्धा परीक्षा हा एक पार्ट आहे. आता आपण स्पर्धा परीक्षेसाठी बोलतोय, परंतु संपूर्ण आयुष्य चेंज करण्याची क्षमता ह्या 3 शब्दामध्ये आहे. आणि हे 3M जे आहेत, हे 3M जर का तुम्ही व्यवस्थित समजून घेतले, तर मी खात्रीनं सांगतो तुम्हाला, हे क्षेत्र नाही, स्पर्धा परीक्षेच नाही, कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही टोटली पूर्णपणे चेंज होणार. कम्प्लीट फेल्युअर पासून तर कम्प्लीट, येस मिळून जाईल पीडीएफ, डोंट वरी. कम्प्लीट फेल्युअर पासून कम्प्लीट पूर्ण सक्सेस पर्यंत घेऊन जाण्याची क्षमता ह्या इमेज मध्ये आहे. कुठलाही व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी होतो किंवा अपयशी होतो, किंवा आत्ताचा विषय जर घ्यायचा म्हटलं तर स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होतो किंवा अपयशी होतो, हे जर कुठल्या गोष्टीवर ठरत असेल तर ते ह्या 3 गोष्टींवर ठरतं. या 3 गोष्टी जर का व्यवस्थित समजून घेतल्या, आणि तुम्हाला सगळ्यात चांगली गोष्ट हे पण सांगतो की नुसतं समजून घेतलं तरी फरक पडतो. आर यू गेटिंग माय पॉइंट? बिकॉज अवेअरनेस ही पहिली पायरी आहे तुम्ही काहीतरी चांगलं करण्याची. आणि त्यासाठी हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी पुढे आपण जाणार आहे. परंतु ही जी आकृती आहे ही अतिशय परफेक्ट लक्षात ठेवा. येस मित्रांनो, सगळ्यात पहिलं आपण जे समजून घेणार आहे तो आहे माइंडसेट. माइंडसेट म्हणजे काय? आता आपल्याला पुन्हा पुन्हा याच्यावर यावं लागणार. तुम्ही प्रत्येक वेळेस याच्या स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, डोंट वरी. माइंडसेट कशाला म्हणायचं? व्यक्तीच्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी पहिला यम जो आहे तो आहे माइंडसेट. मराठीमध्ये आपण त्याला मनोवृत्ती म्हणतो. काही लोक त्याला इनर ऍटिट्यूड म्हणतात. काही पण म्हणा तुम्ही, इनर ऍटिट्यूड म्हणा, मनोवृत्ती म्हणा, माइंडसेट म्हणा, काही पण म्हणा. तर हा माइंडसेट काय असतो हे खूप मोठा आहे. म्हणजे हा नुसता माइंडसेट समजून घेण्यासाठी सुद्धा कदाचित 3 तास लागू शकतील, पण आपल्या समोर 1 तासात हे संपूर्ण व्यवस्थित समजून घेण्याचं चॅलेंज आहे आणि आपण ते करतोय. आणि तुमच्या सोबतीने ते चॅलेंज मी पूर्ण करणार आहे. तुमच्यापैकी अनेक लोकांनी एक गंमत, एक गोष्ट ऐकली असेल की एक हत्तीचं पिल्लू असते छोटस, आणि त्याला लहानपणी एका साखळ दंडाने एका खुंट्याला बांधून ठेवतात. तो खूप प्रयत्न करतो तिथून जायचा, पण तो जाऊ शकत नाही. आणि मग कालांतराने त्याची समज होते की नाही, आपण काही हे साखळी तोडून जाऊ शकत नाही. नंतर हत्ती हळूहळू मोठा होतो. तो इतका मोठा होतो, इतका मोठा होतो की त्याने एक झटका दिला तर ते साखळदंड तोडून तो सहज जाऊ शकतो.
परंतु पूर्ण आयुष्यभर हा हत्ती कधीही तो साखळदंड तोडत नाही. हत्तीच्या मालकाला पूर्णपणे माहित असतं की हा हत्ती कधीही साखळदंड तोडणार नाही, कारण हत्तीच्या मनामध्ये परफेक्ट गोष्ट बसलेली असते की आपण हे बंधन तोडू शकत नाही. हे बंधन तोडण्याची क्षमता आपल्यामध्ये नाही. खूपदा प्रयत्न केलाय आपण, पण आपण त्याला नाही तोडू शकत आणि आयुष्यभर हत्ती गुलामीमध्ये राहतो. मित्रांनो, गोष्ट हत्तीची असली तरी आपल्यापैकी प्रत्येकाला लागू आहे. आपल्याबद्दल, आपल्या स्वतःबद्दल आणि आपल्या सभोवतालच्या जगाबद्दल आपले काही बिलीफ्स, काही समज, काही पूर्वग्रह तयार झालेले आहेत. ते आपण ज्या वातावरणात वाढलो, त्या वातावरणात ज्या लोकांच्या संपर्कात आपण आलो, ज्या कुटुंबामध्ये आपलं पालन पोषण झालं, समाजातल्या ज्या लोकांच्या मध्ये आपण वाढलो, त्या सगळ्या गोष्टींमुळे झाले असतील. परंतु हे समज जे आपले तयार झालेले आहेत, म्हणजे जग कसं आहे, जग काय आहे, आपण काय आहे, आपण काय करू शकतो, आपण काय करू शकत नाही, जगात गोष्टी कशा घडतात, ह्या सगळ्या गोष्टींविषयी असलेली आपली समज म्हणजे आपला माइंडसेट आहे. थोडस हे समजावून सांगताना कदाचित तुम्हाला थोडस अवघड वाटत असेल समजायला, कारण ही मोठी गोष्ट आहे. हे बिलीफ्स खूप असतात, वेगवेगळे असतात आणि अनेकदा आपल्याला हे माहीतच नसतात की हा आपला समज आहे, गैरसमज आहे, हेच आपल्याला समजत नसतं. म्हणजे असं म्हणतात की जेव्हा आपण शत्रू सोबत दोन हात करत राहतो, त्यावेळेस जर शत्रू तुम्हाला समोर दिसत असेल तर त्याच्यासोबत लढाई करणं सोपं आहे. परंतु शत्रू समोर दिसतच नाहीये, तर तुम्ही कशी लढाई करणार? तुम्ही इकडे लढाई करायला जाल, तो मागून वार करेल, तो बाजूने वार करेल. मग हे लहानपणापासून आपल्या स्वतःच्या क्षमतेविषयी, जग कसं चालतं त्याच्याविषयी जे आपले समज तयार झालेले आहेत, हे समज समज आहेत की गैरसमज आहेत, आणि त्याचा आपल्या यशावर, आपल्या आयुष्यावर कसा बरा वाईट परिणाम होतो हे जर आपल्याला माहीतच नसेल, तर हे गैरसमज, हे बिलीफ तुम्ही तोडणार कसे? शत्रू दिसतच नाही तर वार कसा करणार? आणि म्हणून मित्रांनो, ह्या 3M मधला हा पहिला यम अतिशय महत्वाचा आहे, आपला माइंडसेट. तुमच्यापैकी अनेक लोकांना आता असं वाटत असेल की आपल्याला कोणतरी असं धरून गदा 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 हलवून राहिलं. किती लोकांची अशी भावना होत आहे की आपल्याला कोणतरी असं गदा गदा हलवून राहिलं की काय? येस सानिका, आय कॅन अंडरस्टँड. आपण हिंदी इंग्लिश मध्ये पुन्हा वेगळं घेऊया. येस, किती लोकांना असं वाटत आहे की मनोवृत्ती, माइंडसेट ही इतकी महत्वाची गोष्ट आहे आणि याचा इतका मोठा परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकतो, हे समजून आता किती लोकांना कोणीतरी आपल्याला झोपेतून उठवलं आहे की काय, गदागदा हलवलं आहे की काय, असं किती लोकांना वाटत आहे. तर मित्रांनो, जर असं वाटत असेल तर ते अतिशय चांगलं आहे, अतिशय चांगलं आहे. कारण आपल्याला ऍटिट्यूड, मनोवृत्ती, माइंडसेट जोपर्यंत समजणार नाही, त्याची व्याप्ती कळणार नाही, तो कसा तयार झाला आहे आपला हे आपल्याला कळणार नाही, आणि यशासाठी कसा माइंडसेट पाहिजे हे आपल्याला कळणार नाही, एमपीएससी युपीएससी पास होण्यासाठीचा कसा माइंडसेट असायला पाहिजे हे आपल्याला जोपर्यंत कळणार नाही, तोपर्यंत आपण यशस्वी नाही होऊ शकणार.
आणि ज्या क्षणाला तुम्हाला हा माइंडसेट कळला त्या क्षणाला तुमची सुरुवात झाली. आणि म्हणून मित्रांनो, हा माइंडसेट समजून घेणं फार आवश्यक आहे. त्या माइंडसेटचा एक छोटासा छोटासा घटक सांगतो मी तुम्हाला. आपल्यापैकी अनेक लोक, मी शेकडो नव्हे हजारो विद्यार्थ्यांना भेटत असतो रेग्युलरली. माझा तो जीवनभराचा विषयच आहे, लाईफ टाईम सब्जेक्ट आहे माझा तो अभ्यासाचा. आणि त्यातले अनेक विद्यार्थी हे राईट ट्रॅकवर काम करत राहतात पण यशस्वी होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण त्यांच्या माइंडसेट मध्ये कुठेतरी असं खोलात जाऊन बसलेलं असतं की मी पास होऊ शकणार नाही. सांगत नाहीत ते, त्यांना माहित नसतं. ते त्यांना दोष देण्याचा अर्थ नाही, कारण त्यांनाच माहित नसतं. पण त्यांना कुठेतरी स्वतःविषयी शंका वाटत असते, खात्री वाटत नाही. कदाचित स्वतःविषयी ही जी निगेटिव्ह शंकेखोर वृत्ती जे म्हणतो ना आपण, ही शंकेखोर वृत्ती जी तयार होते ना, याच्यात तुमचा दोष नसतो. ज्या पद्धतीने आपण वाढलेलो असतो त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्याच्यावर होतो. परंतु स्वतःच्या क्षमतांवर विश्वास न ठेवणं याच्यासारखं दुसरं पाप नाही. ही निगेटिव्हिटी जी आहे, ही निगेटिव्हिटी आपल्याला सगळं काही करूनही यशस्वी होऊ देत नाही. आणि तेच जे लोक पॉझिटिव्ह मनोवृत्तीचे असतात, ज्यांची मनोवृत्ती पॉझिटिव्ह असते, जगामध्ये अनेक सर्वे झालेले आहेत. ज्या लोकांची मनोवृत्ती पॉझिटिव्ह आहे त्या लोकांचं दुर्धर आजारामधून वाचण्याचं प्रमाण सुद्धा जास्त आहे निगेटिव्ह माइंडसेटच्या लोकांपेक्षा. आपण जे म्हणतो ना ढोबळमाना ना, की पॉझिटिव्ह असलं पाहिजे, तर आपल्या मनोवृत्तीचा पॉझिटिव्ह हा एकच घटक आहे. असे अनेक घटक आहेत, परंतु पॉझिटिव्ह मनोवृत्ती असणं इतकं आवश्यक आहे. आणि हे फक्त एमपीएससी युपीएससीच्या परीक्षेलाच आवश्यक आहे असं नाही मित्रांनो, आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रात आवश्यक आहे. मी 10 वर्ष प्रशासनात काम केलं. ज्ञानज्योती एज्युकेशन सारखी आपली ऑर्गनायझेशन मी आता चालवतो आहे पूर्णपणे. नाही म्हटलं तरी ऍट ए टाइम 30-40 लोकांसोबत आपण काम करतो इथे. आणि प्रशासनात असताना अगदी 500-600 लोकांचा स्टॉप सुद्धा मी सांभाळलेला आहे. आणि तेव्हा एक गोष्ट मला पक्की लक्षात आली की एखाद्या व्यक्तीकडे काम करण्याची एनर्जी आहे, योग्य पद्धत त्याला माहित आहे, पण त्याचा माइंडसेट जर का पॉझिटिव्ह नसेल तर त्याच्या हातून रिझल्ट मिळणार नाही. एवढं महत्व माइंडसेटला आहे. आणि म्हणून मी जेव्हा इंटरव्ह्यू घेतो त्यावेळेस सुद्धा स्किल पाहिल्या जातं, विल पण पाहिल्या जातं. पण एका वेळेस जर 2 पैकी एकाची 19-20 जर असेल आणि निवड करायची असेल तर पहिला नंबर विलला देतात. विल म्हणजे मनोवृत्ती. मित्रांनो, खूप महत्वाचा आहे. वेळ कमी आहे. पॉझिटिव्हिटी सारखे अनेक मुद्दे याच्यामध्ये आहे. पुढच्या वेबिनार मधून ते सगळे पाहूच आपण. तुम्ही जर गुगल फॉर्म भरला असेल तर निश्चितपणे त्याच्यामध्ये आपण याच्या खोलात जाणार आहे, अगदी याची चिरफाड करणार आहे. मनोवृत्ती म्हणजे काय, ती कशी तयार करायची. जुनी आपली मनोवृत्ती जर तयार झाली असेल आणि ती जर आपल्या यशाला उपयोगी नसेल तर ती कशी तोडून टाकायची, ती तोडून टाकण्यासाठीचा ऍक्शन प्लॅन काय आहे, हे सगळंच आपण समजून घेणार आहे, परंतु पुढच्या वेगवेगळ्या आपल्या वेबिनार्स मध्ये. आणि म्हणून आज आपल्याला फक्त आपली मनोवृत्ती किती महत्वाची असते हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ते कसं शोधायचं, कसं बदलायचं, ते सगळं आपण पुढच्या टप्प्यामध्ये बघणार आहे. मित्रांनो, माइंडसेट एवढाच, पहिला यम एवढाच, दुसरा यम पण महत्वाचा आहे.
आणि त्या यमचं नाव आहे मोटिवेशन. काल परवा मला एका मित्राने प्रश्न विचारला. तो आला होता आपल्या ऑफलाईन मध्ये, ज्ञानज्योतीच्या ऑफलाईनच्या आपल्या क्लासमध्ये, आणि तो म्हणाला की सर मी मोटिवेशनचे व्हिडिओ अजिबात पाहत नाही, मोटिवेशनसाठी पुस्तकं पण वाचत नाही. मी म्हटलं पुस्तकं वाचत जा, व्हिडिओ नाही पाहत काही हरकत नाही, पण चांगले पुस्तकं वाचत जा मोटिवेशनसाठी. तर तो म्हणाला की सर पुस्तक वाचलं ना किंवा व्हिडिओ बघितला ना की काही वेळ मोटिवेशन राहते आणि नंतर मोटिवेशन उतरून जाते. मला सांगा तुमच्यापैकी किती लोकांचं असं होते की पुस्तक वाचलं, डॉक्टर विशाल बेदुरकर सरांना ऐकलं, व्हिडिओ बघितला की खूप मोटिवेट होतो आणि थोड्या वेळानं मोटिवेशन निघून जातं. किती लोकांना असं होतं त्यांनी पटापट मी असं टाईप करा, आणि म्हणून मग आपल्याला असं वाटायला एवढ्या लोकांना होतं बघा, आणि म्हणून आपल्याला असं वाटायला लागलं नकोच ते व्हिडिओ पण नको पाहायला आणि पुस्तकं पण नको वाचायला. थोडा वेळ मोटिवेशन राहतं, निघून जातो. मग मी त्या मित्राला सहज विचारलं, मित्रा आंघोळ करतो? हो. रोज करतो? हो. मग आंघोळ केल्यानंतर आंघोळीचा प्रभाव किती वेळ टिकून राहतो? दिवसभर. आणि म्हणून आपण आंघोळ पुन्हा पुन्हा करतो, कारण त्याचा प्रभाव जरी कमी वेळा टिकून राहत असेल तरी त्याची गरज आहे. मग मोटिवेशनचा जर प्रभाव कमी वेळ टिकून राहत असेल तर आपल्याला चांगली पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचली पाहिजे, चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात पुन्हा पुन्हा आलं पाहिजे, जिथून कुठून आपल्याला प्रेरणा मिळते, जिथून कुठून माहिती मिळते, जिथून कुठून मार्गदर्शन मिळतं, जिथून जिथून आपण मोटिवेट होतो त्या त्या गोष्टी पुन्हा पुन्हा केल्या पाहिजे. त्याच्यापेक्षा वेगळं काय आहे? किती सिंपल, किती साधं, किती सोपं. जर आंघोळ आपण पुन्हा पुन्हा करतो कारण त्याचा प्रभाव लिमिटेड वेळ राहतो, तर मोटिवेशन मिळाल्यानंतर तेच कायम राहावं अशी अपेक्षा का बरं करता तुम्ही? एम आय राईट? किती लोकांना वाटतं मी बरोबर आहे? ज्यांना ज्यांना वाटतं की यस राईट, जर मोटिवेशन जास्त वेळ टिकत नसेल तर पुन्हा पुन्हा पुस्तकं वाचली पाहिजे, चांगली चांगली पुस्तकं वाचली पाहिजे, एक नाही दोन वाचली पाहिजे, दोन नाही चार वाचली पाहिजे. इतक्या लोकांना वाटतं. आणि म्हणून प्रेरणा हा घटक महत्वाचा आहे. थोडक्यात काय, प्रेरणा म्हणजे उद्देश, एखादी गोष्ट करण्याचा उद्देश, व्हाय. माझा 2017चा एक व्हिडिओ आहे युट्यूबला, माहिती व्हाय नावाचा. जेव्हा तुमचा उद्देश क्लिअर असतो, तुमचं मोटिवेशन क्लिअर असतं, तेव्हा मित्रांनो आपल्याला स्फूर्ती मिळते, आपल्याला चालना मिळते, आपल्याला ताकद मिळते, बळ मिळते. आणि म्हणून मोटिवेशन हा घटक फार महत्वाचा आहे. जसं मनोवृत्तीला अनेक पैलू आहेत तसं मोटिवेशनला सुद्धा अनेक पैलू आहेत. मोटिवेशनच्या लेवल आहेत. तुमचं मोटिवेशन कोणत्या लेवलचं आहे याच्यावर ठरतं की तुम्ही किती मोटिवेट झालेले आहात. आणि हा मोटिवेशनचा घटक सुद्धा आपण स्वतःहून बदलू शकतो. अनेक लोकांना वाटतं की मोटिवेशन आपोआप येतं, आपोआप येत नाही. मोटिवेशन जाणीवपूर्वक घ्यावं लागतं. मोटिवेशनसाठी जाणीवपूर्वक आपल्याला मोटिवेट करणाऱ्या लोकांकडे जावं लागतं. प्रत्यक्ष नसेल भेटत तर पुस्तकाच्या माध्यमातून जावं लागतं. ऑडिओ व्हिडिओ कोणत्याही स्वरूपातून करा, परंतु स्वतःला मोटिवेट ठेवता येणं, स्वतःचं मोटिवेशन प्रत्येक वेळेला वरच्या स्टेजवर नेता येणं, स्पर्धा परीक्षेमध्ये आणि जीवनात सुद्धा यशस्वी होण्यासाठी खूप आवश्यक आहे. दुसरा घटक मोटिवेशन, सेकंड यम. आणि या मोटिवेशनसाठी व्हिज्युअलायझेशनचं तंत्र कसं वापरायचं ते सुद्धा आपण पुढच्या याच्यामध्ये बघूया. मित्रांनो, तुमच्याकडे माइंडसेट आहे, तुमच्याकडे मोटिवेशन आहे,
तर तुमच्याकडे काम करण्यासाठीची स्फूर्ती राहील. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या अनेक लोकांचा माइंडसेट परफेक्ट असतो. माइंडसेट तयार होतो त्यांचं मोटिवेशन पण चांगलं असतं, परंतु त्यांना अभ्यासाची योग्य मेथडच माहित नसते. आणि हे स्पर्धा परीक्षेत जसं आवश्यक आहे तसंच इतर जीवनातल्या सगळ्या क्षेत्रात आवश्यक आहे. अभ्यास करायचा कसा, योग्य पद्धत काय आहे, सिस्टमॅटिक अभ्यास म्हणजे काय, सिलेक्टिव्ह अभ्यास म्हणजे काय, ऑर्गनाइज अभ्यास कशा पद्धतीनं करायचा, ह्या पद्धती आहेत. समजा तुम्हाला एखादी संस्था चालवायची आहे तर संस्था चालवण्याचा मोटिवेशन तुमचं चांगलं आहे. संस्था चालवण्यासाठी तुमची मनोवृत्ती जी आहे ती पण व्यवस्थित आहे, तुम्हाला स्फूर्ती मिळेल. पण जर संस्था चालवण्यासाठीच एक व्यवस्थित पद्धती तुम्हाला माहित नसतील, मेथड्स तुम्हाला माहित नसतील, तर तुम्हाला यश नाही मिळणार. आणि म्हणून लास्ट बट नॉट द लिस्ट, मेथड, अभ्यासाची सुद्धा मेथड फार महत्वाची आहे. मी नेहमी सांगत असतो, सिस्टमॅटिक अभ्यास करायचा म्हणजे काय. सिस्टमॅटिक, माझ्या आकाशवाणीवरच्या सगळ्या मुलाखतीमध्ये मी हे 3 शब्द पुन्हा 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 वापरलेले आहेत. कारण आपल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना इतिहास शिकवलाय, भूगोल शिकवलाय, पॉलिटी शिकवलाय, विज्ञान शिकवलाय, गणित शिकवलाय, इंग्रजी शिकवलाय, मराठी शिकवलाय, पण सगळ्या विषयांचा अभ्यास कसा करायचा हेच नाही शिकवलं. अभ्यासाची MQ3R पद्धत काय आहे, सिलेक्टिव्ह अभ्यास म्हणजे काय, सिस्टमॅटिक म्हणजे काय, ऑर्गनाइज अभ्यास कसा असतो, काही माहित नाही, काही माहित नाही. आणि म्हणून हा तिसरा M, मेथड, आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. आता मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्या जुन्या याच्याकडे जातो. बघा, व्यवस्थित बघा की जर आपल्याकडे हा माइंडसेट आहे आणि हे मोटिवेशन आहे, हे 2 गोल आहेत, तर आपल्याला स्फूर्ती राहील, इन्स्पिरेशन राहील, ऊर्जा राहील. पण जर का मेथड नाहीये आपल्याकडे तर आपल्याला सक्सेस नाही मिळणार. बघा इथं सक्सेस कुठं लिहिलेलं आहे, तर सक्सेस हे 3ही गोल ज्या भागात एकत्रित येतात त्या भागामध्ये सक्सेस आलेला आहे. ज्ञानज्योतीची जी ज्योत आहे ती सक्सेसची ज्योत आहे. आणि म्हणून खाली एक वाक्य लिहिलंय की सक्सेस कम्स फ्रॉम ज्ञानज्योती. ज्ञानज्योतीमध्ये माइंडसेट, मोटिवेशन आणि मेथड, ह्या 3ही गोष्टींचा मिलाप करून कसं काम करायचं ते शिकवल्या जातं. आणि म्हणून इथं आपण वाक्य लिहिलंय सक्सेस. मित्रांनो, जर आपल्याकडे मोटिवेशन आहे, मेथड पण माहित आहे आपल्याला का करायचं. एखादा माणूस असतो, नोकरी का करायची त्याला चांगलं माहित आहे, कारण नोकरी केल्यानंतर मला पैसे मिळतात आणि त्या पैशाच्या भरोश्यावर माझं घर चालतं. त्याचं मोटिवेशन परफेक्ट असतं काम करण्याचं, त्याला मेथड पण माहित असते की कोणत्या पद्धतीनं काम करायचं आहे. परंतु तरीही त्याला यश मिळत नाही. का मिळत नाही, कारण त्याच्याकडे परफेक्ट माइंडसेट नसतो. यशस्वी होण्यासाठीचा माइंडसेट कसा असला पाहिजे मित्रांनो, थोडस विषयांतर होईल, परंतु माइंडसेट एवढा महत्वाचा का आहे ते सांगतो तुम्हाला. माइंडसेट जर आपल्याकडे नसेल ना, तर ह्या दोन्ही गोष्टी, मोटिवेशन आहे, मेथड आहे, तरी एमपीएससी युपीएससी तुम्हाला यशस्वी होणार नाही. मला आता अतिशय चांगलं उदाहरण तुम्हाला इथं द्यायची इच्छा आहे, पण पर्सनल हे नको उघडवायला, नाव मी तुम्हाला सांगत नाही, परंतु एक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करणारी व्यक्ती आणि ज्याचं मोटिवेशन अतिशय हाय लेवलचं होतं, तो पहिल्या प्रयत्नामध्ये अपयशी झाला आणि त्यानंतर अगदी ढसाढसा रडला. मला पण समजत नव्हतं की गेले वर्षभर आपण पाहतोय याला,
सगळ्या गोष्टी परफेक्ट आहे, हा यशस्वी का नाही झाला? जेव्हा मी खोलात गेलो, त्याच्या आईवडिलांशी बोललो, तेव्हा मला एक शब्द समजला. तुम्हाला जर सचिन तेंडुलकर माहित असेल तर सचिन तेंडुलकरच्या बाबतीमध्ये नर्व्हस 90 नावाचा एक सिंड्रोम आला होता. सायकोलॉजिस्ट त्याला नर्व्हस 90 म्हणायचे. म्हणजे काय? म्हणजे मधला एक काळ असा आला होता की 90च्या वर रन झाले की कुठेतरी तो अटकून जायचा, आउट व्हायचा. 100 गाठायच्या आधी आउट व्हायचा, शतक गाठताच यायचं नाही, असं खूपदा झालं. त्याला नर्व्हस 90 म्हणायचे. कारण सचिनच्या मनोवृत्तीमध्ये कुठेतरी त्या यशाविषयी, म्हणजे त्याचं जर तुम्ही पुस्तक वाचलं, आत्मचरित्र, माझ्याकडे दोन्ही आहेत, जवळून अभ्यास केलाय मी, तर त्याच्या मनोवृत्तीमध्ये कुठेतरी त्याच्याविषयीची जी लगन आहे, जी ओढ आहे, ती इतकी जबरदस्त बसली होती की आता पुढच्या ह्याच्यातले जर 4 आपल्याला रन नाही मिळाले तर आपलं शतक होणार नाही, हे प्रेशर त्याच्यावर इतकं यायचं की त्या प्रेशरमध्ये तो आउट होऊन जायचा. आणि म्हणून मनोवृत्ती ही फार महत्वाची आहे. आपल्या मनोवृत्तीमध्ये आपण यस आय कॅन ही पॉझिटिव्हिटी तयार करणं ही खूप महत्वाचं आहे. जर तशी पॉझिटिव्हिटी नसेल तर आपण एक्झिक्युशन खूप चांगलं करतो पण यशस्वी होत नाही. तसंच माइंडसेट असेल, मेथड असेल, तर तुमची कल्पनाशक्ती खूप चांगली राहते परंतु तुम्हाला सक्सेस मिळत नाही. आणि ह्या तिन्ही गोष्टी जर का तुम्ही व्यवस्थित केल्यात तर मित्रांनो सक्सेस तुमच्याकडे येते. आता ह्या चौकोनामध्ये उजव्या बाजूला मी लिहिलंय टाइम, म्हणजे वेळ. ते कशासाठी लिहिलंय? तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन काम करण्यासाठीचा आपल्या आयुष्यातल्या प्रत्येकाचा एक वेळ असतो, टाइम असतो. आणि त्या टाइमला जर हे क्लिक झालं, त्या वेळेलाच जर का तुम्ही डिसिजन घेतलं तरच तुम्ही सक्सेस होता, तरच ह्या सगळ्या गोष्टीला अर्थ आहे. नाहीतर तुमच्याकडे माइंडसेट पण आहे, तुमच्याकडे मेथड पण आहे, तुमचं मोटिवेशन पण चांगलं आहे, सगळ्या गोष्टी ओके आहे, पण तुमचं वय 45 वर्ष आहे. तुम्ही दुसऱ्या गोष्टीत व्हाल यशस्वी, तुम्ही बिझनेसमध्ये यशस्वी व्हाल, तुम्ही 100 नाही 1000 कोटीची कंपनी काढाल, पण तुम्ही युपीएससी आणि एमपीएससी नाही होणार. टाइम. आणि म्हणून योग्य वेळेला योग्य माहिती, योग्य मार्गदर्शन आणि योग्य त्या सुविधा प्रोव्हाइड करणे हे ज्ञानज्योतीचं काम आहे. आणि म्हणून मी इथं लिहिलंय की सक्सेस कम्स फ्रॉम ज्ञानज्योती एज्युकेशन. मित्रांनो, इज इट क्लिअर? अनेक लोकांना हे थोडस जड गेलं असेल, मला माहित आहे. कारण गुडी गुडी जे म्हणतो ना आपण, ते गुडी गुडी समजणं, करमणूक करणं हे सोपं आहे. पण जेव्हा क्रक्स येतो, जेव्हा कस लागतो माणसाचा, तेव्हा टिकून राहणं, समजून घेणं, त्रास झाला तरी उभं राहणं, त्या ठिकाणी डटून राहणं, ज्याला आपण म्हणतो ना. मी एक मन नेहमी सांगत असतो सगळ्यांना, व्हेन गोईंग आर टफ्स, टफ्स आर गोईंग. म्हणजे काळ कठीण, जेव्हा काळ जात असतो तेव्हा तुमचा कठीण काळ जात असतो. मला सांगा, इथपर्यंत आपल्या किती मित्रांना अगदी व्यवस्थित क्लिअर झालेलं आहे? मनोज, दुसरा यम नाही समजू शकलो, ओके ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. गणेश, ओके, गॉट इट, समजला तुझा मुद्दा. गणेशचं म्हणणं असं आहे की सर मी मोटिवेशनचे व्हिडिओ ऐकले, मात्र प्रत्येक जण वेगवेगळं सांगतो, त्यामुळे द्विधा मनस्थिती होते, याविषयी काहीतरी सांगा. ऑल क्लिअर, व्हेरी गुड. गणेशसाठी 1 मिनिट. मित्रांनो, जेव्हा प्रत्येक व्हिडिओ पाहून वेगवेगळं वाटतं, जेव्हा तुम्ही अस्वस्थ होता,
तेव्हाच तुमचा प्रवास खरा सुरू होतो. फार स्मूथ सगळं जात आहे तर तुमचा प्रवास सुरू झालेला नाहीये. जेव्हा तुम्ही खडबडून जागे होता, जेव्हा तुमची नौका हालायला लागते, त्याच वेळेस खऱ्या अर्थानं प्रवासाला सुरुवात होत असते. त्यावेळेस आपल्या माइंडचं खरं काम तिथं पडतं की आता याच्यातलं बरोबर काय, चूक काय, मी काय केलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे, काय सोडलं पाहिजे, हे जेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थानं कळायला लागतं तेव्हा खऱ्या अर्थानं आपली तयारी चालू होते. खऱ्या अर्थानं आपला जो प्रवास आहे तो त्या ठिकाणी चालू होतो. मित्रांनो, हे जे मी तुम्हाला सांगितलं की सिस्टमॅटिक, सिलेक्टिव्ह आणि ऑर्गनाइज पद्धतीनं अभ्यास करण्याची मेथड ज्ञानज्योती एज्युकेशन तुम्हाला देते. सगळंच आपण जर करतो म्हटलं तर काहीच होणार नाही. म्हणून सिलेक्टिव्ह वाचन झाल्यानंतर रिव्हिजन, आणि तीही सिस्टमॅटिक पद्धतीची रिव्हिजन. कारण जगभरच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेलं आहे की तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा शिकता तेव्हा पहिल्या तासामध्ये 50% विसरता, पहिल्या 24 तासात 75% विसरता. आणि म्हणून रिव्हिजनची सिस्टमॅटिक पद्धत आपल्याला गरजेची आहे. आणि ऑर्गनाइज म्हणजे काय, तर तुम्हाला कधीही विचारलं की सिलेबस मधले किती मुद्दे तुझ्याकडे स्टडी मटेरियल आहे, किती मुद्दे वाचून काढलेले आहेत, किती मुद्दे वाचून समजलेले आहेत, किती मुद्द्यांचं वाचन झालंय आणि नोट्स काढल्यात, किती मुद्द्यांचं वाचन झालंय, नोट्स काढल्यात, रिव्हिजन झाल्यात, पहिली झाली रिव्हिजन, दुसरी झाली, तिसरी झाली, किती मुद्द्यांवरचे प्रश्न सोडवलेले आहेत, प्रॅक्टिस किती केलेली आहे. हे जेव्हा झोपेतून उठल्यानंतर आपल्याला सांगता येतं. त्याच्यासाठी आलेख तयार करायचे, ते आलेख कसे तयार करायचे, त्याचा अभ्यासात उपयोग कसा करायचा, जेणेकरून रात्री तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा शांत माइंडनं झोपता आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. आणि हा कॉन्फिडन्स जेव्हा तुमचा बिल्ड होतो तेव्हा तुमचा माइंडसेट पण तयार होतो की यस आय कॅन. मेथड ही खूप महत्वाची आहे. मित्रांनो, ज्ञानज्योती त्याच्यासाठी काय करतं, तर मी तुम्हाला सांगितलं तसं ज्ञानज्योती इन्फॉर्मेशन, गायडन्स आणि सुविधा अशा 3 वेगवेगळ्या टप्प्यांवर काम करतो. आणि ही इन्फॉर्मेशन प्रत्येक वेळेस पैसे देऊन विकत नाही घ्यावे लागत. आताच्या ह्या वेबिनार मध्ये जे तुम्ही शिकलेला आहात ते शिकण्यासाठी कदाचित तुम्हाला 10 पुस्तकं वाचावी लागली असती, पण हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट, कुठलीही किंमत न चुकवता मिळालेलं आहे. आणि हे ज्ञानज्योतीमुळे शक्य झालंय. आणि मला अनुभवातून एक गोष्ट कळलेली आहे की प्रत्येक गोष्टीची किंमत ही पैशामध्ये होऊ शकत नाही. तुम्हाला हे एवढं महत्वाचं नॉलेज देण्यासाठी ज्ञानज्योतीने 1 रुपयाही मागितलेला नाही. परंतु तुम्हाला जर असं वाटत असेल की हे गिफ्ट मला मिळालेलं आहे आणि त्याच्यासाठी एक छोटंसं रिटर्न गिफ्ट, ज्याच्यासाठी पैसे लागणार नाही, असं रिटर्न गिफ्ट मला ज्ञानज्योतीला द्यायचं आहे, अशी इच्छा किती लोकांची आहे, त्यांनी मी असं या ठिकाणी टाकायचं आहे. मला पाहायचं आहे. येस, हे बघायचं आहे मला की किती लोकांची खरोखर अशी इच्छाशक्ती आहे की यस सर, मला द्यायचं आहे ज्ञानज्योतीला हे गिफ्ट. आणि येस येस, अगदी बरोबर आहे. तर मित्रांनो, काही करायचं नाहीये तुम्हाला. तुम्हाला सिंपल काय काम करायचं आहे, ज्ञानज्योती एज्युकेशनच्या जे गुगल रिव्ह्यूची लिंक आहे त्या गुगल रिव्ह्यूला जायचंय तुम्हाला.
त्याची लिंक पण इथे तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो. आणि ही जी लिंक आहे, ह्या लिंकला जाऊन ज्ञानज्योती एज्युकेशनला 5 स्टार रेटिंग तुम्हाला करायचंय. तुमचा अनुभव, तुमची भावना थोडक्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला मांडायची आहे, जेणेकरून आपण त्या ठिकाणी ज्ञानज्योती एज्युकेशन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचल त्याच्यासाठी आपण काम करू शकतो. येस, ही लिंक मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करतो आहे. व्हेरी गुड. आणि आता तुम्हाला तुमचे प्रश्न तयार करायचे, की हे सगळं बघितल्यानंतर कुठले प्रश्न तुम्हाला असं वाटतात? येस, सगळे प्रश्न तुम्ही विचारू शकता अगदी मोकळ्या पद्धतीने. डोंट वरी. देतोय लिंक तुम्हाला. गुगल रिव्ह्यूची पण लिंक देतोय, आपल्या टेलिग्राम चॅनलची पण लिंक देतोय. स्टक झालंय. ओके, पण आवाज येतोय ना क्लिअर? आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? येस, ही लिंक आहे. याच्यावर जाऊन तुम्ही ज्ञानज्योती एज्युकेशनला 5 स्टार रेटिंग देऊ शकता. सोबतच तुमचा अनुभव काय होता त्याच्याविषयी सुद्धा तुम्ही सांगू शकता. मित्रांनो, सर्कल हमेशा कंप्लीट होता है. जे आपण नाही आली अजून. ओके, ओके, एक मिनिट. ही चुकीची लिंक आहे, 1-2 मिनिट. आता जी लिंक आहे ती तुम्हाला आता मेसेज मध्ये जी टाकलेली आहे मी, त्या लिंकला जाऊन तुम्ही करायचं आहे. येस. आणि गुगल फॉर्म जर तुम्ही भरला नसेल तर गुगल फॉर्म तुम्ही भरू शकता लगेच. सगळे प्रश्न आता आपण या ठिकाणी घेणार आहे. कुठले पण प्रश्न असू द्या, काही टेन्शन नका घेऊ. सानिका इंगोले. सर, मी सेमी इंग्लिश मधून शिकले आहे, पण आता कन्फ्युजन मध्ये आहे की एक्झाम कोणत्या लँग्वेज मधून दिली पाहिजे. एक लक्षात ठेवा, तुम्ही कोणत्या लँग्वेज मधून नॉलेज घेता याचा आणि कोणत्या लँग्वेज मधून तुम्ही पेपर लिहिता याचा काहीही संबंध नाही. पेपर देत असताना, एक्झाम देत असताना अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्ही कोणत्याही लँग्वेज मधून शिकलेल्या नाहीत. मला सांगा, आपण आपल्या सभोवतालची परिस्थिती बघतो, ही परिस्थिती कोणत्या लँग्वेज मध्ये असते का? आपण एखादा इंग्लिश मधला पिक्चर बघितला तर मराठीतून त्याच्यावर मोकळेपणाने बोलतो ना. मग हा जो गैरसमज आहे की मी सेमी इंग्लिश मधून शिकलेलो आहे तर मी पेपर कोणत्या लँग्वेज मधून द्यायचा. मित्रांनो, ज्या लँग्वेज मध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात, अतिशय उत्तम पद्धतीने तुम्ही स्वतःला व्यक्त करू शकता, तुमचे अनुभव, तुमचं नॉलेज हे तुम्ही फ्लुएंटली, मोकळ्या मनाने ज्या लँग्वेज मधून मांडू शकता त्या लँग्वेज मधून पेपर द्या. आणि ज्या लँग्वेज मधून तुम्हाला समजत असेल त्या कोणत्याही लँग्वेज मधून अभ्यास करा, काहीही फरक पडत नाही. या बाबतीमध्ये कोणीही काही सांगो, तुमचं मत हेच कायम असलं पाहिजे. माझा इतक्या वर्षाचा अनुभव आहे, काहीही फरक पडत नाही. मराठीतून पेपर लिहित असताना इंग्रजीचे शब्द, वाक्य, पॅराग्राफ तुम्ही अगदी बिनदिक्कतपणे मोकळेपणाने लिहू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. उलट तुम्ही असं करू शकता, एक्झाम्पल हा शब्द लिहायचा आहे तर उदाहरणार्थ असं लिहायची गरज नाही, एक्झाम्पल असं मराठीमध्ये देवनागरीत तुम्ही लिहू शकता. स्पेलिंगची सुद्धा काही भानगड नाही, कारण युपीएससीला, एमपीएससीला चांगले अधिकारी पाहिजे.
त्यांना पोपटासारखी इंग्रजी बोलणारे लोक नाही पाहिजे. क्लिअर? ओके, गुगल फॉर्मची लिंक नाही आली, पाठवतो पुन्हा एकदा, डोंट वरी. पुस्तकं कुठले रीड करायचे, कशा पद्धतीने पुढे जायचं, त्याच्यावर सगळ्यावर आहे. त्याच्या पुढचे जे वेबिनार होणार आहे त्या सगळ्यामध्ये टप्प्याटप्प्याने होईल. येस येस, पूर्ण मराठीतून तुम्ही पेपर देऊ शकता, काहीही प्रॉब्लेम होत नाही. पेपर हा इंग्लिश आणि हिंदी ह्या दोन लँग्वेज मध्ये असतो, मात्र उत्तर तुम्ही मराठीतून लिहू शकता, डोंट वरी, काही काळजी करू नका. येस, वेबिनार फ्री राहील, काही प्रॉब्लेम नाही. फक्त गुगलचा फॉर्म भरलेला असणं मात्र मस्ट राहील, नाहीतर तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचता येणार नाही प्रत्येक वेळेस. येस, गुगल फॉर्मची लिंक परत एकदा टाकतोय, डोंट वरी. गुगल फॉर्म ज्यांना मागाशी मिळाला नाही त्यांच्यासाठीची ही परत एकदा लिंक आहे. येस, पुढचे प्रश्न विचारू शकता. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षेमध्ये कोणताही असा एकच फिक्स मार्ग आहे असं अजिबात नाही. तुम्ही यशस्वी होण्याचा तुमचा स्वतःचा पॅटर्न ठरवू शकता. तेवढा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये तयार झाला पाहिजे. सगळा खेळ हा आत्मविश्वासाचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की यस मी होणार आहे, तर तुम्ही होणारच आहात. आणि जर तुमच्या मनात कुठेतरी शंका आहे, धाकधूक आहे, तर तुम्ही होणार नाही. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा स्वतःच्या कॉन्फिडन्सवर काम करणं, आणि कॉन्फिडन्स हा मी तुम्हाला सांगितलं त्या मनोवृत्तीचा पार्ट आहे. मनोवृत्तीचे जे वेगवेगळे घटक पुढच्या वेगवेगळ्या वेबिनारमध्ये आपण शिकणार आहे, त्यामध्ये स्वतःचा कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचा, आपल्या कॉन्फिडन्सच्या आड येणाऱ्या याच्या आधीच्या भूतकाळातल्या आपल्या घटना कशा आठवायच्या, त्या घटना कशा विसरून टाकायच्या. विसरून जातो अक्षरशः आपण, आणि नवीन गोष्टी व्हिज्युअलायझेशनच्या टेक्निकच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्या ह्या माइंडमध्ये बसवायच्या, की जेणेकरून आपला कॉन्फिडन्स एकदम पॉझिटिव्ह लेवलला येईल आणि आपल्याला तो यशाकडे घेऊन जाईल. अशा अनेक गोष्टी आपण याच्या पुढच्या वेगवेगळ्या सिरीज मध्ये शिकणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी मनोवृत्ती किंवा ऍटिट्यूड याच्यामध्ये येतात. मग त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी असेल, त्याच्यामध्ये कंटिन्युटी टिकवून ठेवणं असेल, त्याच्यामध्ये आपले स्किल कशा पद्धतीने आपण शार्प करू शकतो ते असेल, त्याच्यामध्ये तुमचा माइंडसेट, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मोडतात. येस, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. इंग्लिशचीच नाही विषय, कोणत्याही गोष्टीची कशी भीती दूर करायची ते आपण त्यात शिकणार आहे, कारण तो सुद्धा आपल्या मनोवृत्तीचाच पार्ट आहे. आणि सिस्टमॅटिक पद्धतीने आपल्या माइंडला ट्रेनिंग देऊ शकतो. तुम्हाला सांगू, हे जे दोन कान आहे, ह्या दोन कानांच्या मध्ये जो बसलेला सुपर कम्प्युटर आहे, याची किंमत पैशात होऊ शकत नाही. आणि ह्या सुपर कम्प्युटरला तुम्ही काहीही शिकवू शकता. काही यशस्वी होण्यासाठी जो माइंडसेट लागतो तो सुद्धा तुम्ही याला शिकवू शकता आणि शिकवून तो घेता येतो. आणि म्हणून ह्या दोन कानांच्या मधात असलेला हा जो सुपर कम्प्युटर आहे, ज्याला याची किंमत कळली त्याचं आयुष्य बदललं, आणि ज्याला याची किंमत नाही कळली तो आयुष्यभर घासत राहिला तरी यशस्वी होणार नाही. इंग्लिश थोडं टफ जातं. ओके ओके, गुड. प्रिया, जर आपण माइंडसेट शिकून घेतला, क्लास हा खूप नंतरचा पार्ट आहे, खूप नंतरचा पार्ट आहे. आपल्या सगळ्यांना सगळ्यात पहिल्यांदा जर कशावर काम करायचंय याच्यावर काम करायचं. येस पूजा, व्हेरी गुड. ओके मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. ऑलरेडी आपण 3 मिनिटं जास्तीचे झालेला आहे, काही हरकत नाही. माझा नंबर मी तुम्हाला प्रत्येकाला दिलेला आहे.
गुगल फॉर्म तुम्हाला दिलेला आहे आणि छोटीशी एक रिक्वेस्ट आहे की ज्ञानज्योतीचं हे काम आपल्यासारख्याच गरजू आणि गरीब ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. याच्यासाठी पैसे द्यायची गरज नाही, पण एक रिटर्न गिफ्ट तुम्हाला द्यायचं आहे की ज्ञानज्योतीच्या गुगल पेजला जाऊन आवर्जून तुमची प्रतिक्रिया आणि 5 स्टार रेटिंग तुम्ही त्या ठिकाणी दिलं पाहिजे, अशी माझं तुम्हाला सांगणार आहे. येस, परत एकदा वाटल्यास तीच तुम्हाला परत एकदा देतोय मी या ठिकाणी. तुम्हाला सगळ्या लिंक मिळण्यासाठी पुढचा आपला क्लास उद्या नाही, परवा राहील. तुम्हाला तसं आता तुमची एक ज्यांनी गुगल फॉर्म भरलेला आहे त्या सगळ्यांची एक वेब लिस्ट होणार आहे, आपलं त्याला काय ब्रॉडकास्ट लिस्ट, आणि त्याच्यामधून तुम्हाला ते मेसेज येत राहतात. येस, सगळे मेसेज येतील, डोंट वरी. ओके, चलो, थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना. पुन्हा एकदा मनापासून आभार. गुगलची लिंक, ओके, गुगलची लिंक ही दिलेली आहे, वरती जी दिलेली आहे ती, तर मी थांबल्यानंतरही हे 1-2 मिनिटं चालू राहणार आहे. त्याच्या सगळ्या लिंक तुम्हाला त्या ठिकाणी घेता येतील. येस, थँक्यू, गुड नाईट सगळ्यांना.